मित्रांनो, 7 सप्टेंबर 2025 ला लागणार आहे चंद्रग्रहण. हे काही साधारण चंद्रग्रहण नाहीये. कारण या चंद्रग्रहणानंतर अशा काही राशी आहेत ज्यांचं भाग्य 7 सप्टेंबर 2025 च्या दिवशी बदलणार आहे. वर्षातील दुसरं आणि सर्वात मोठं शेवटचं चंद्रग्रहण या दिवशी 7 सप्टेंबरला लागणार आहे. हे काही साधारण चंद्रग्रहण नाहीये. कारण या दिवशी आकाशात ब्लड मूनचा अद्भुत नजारा पाहायला मिळेल. त्यामुळे चंद्रग्रहणाची वाट पूर्ण जगातील ज्योतिष पंडितच नव्हे तर वैज्ञानिक सुद्धा करतात. पंचांगानुसार यावेळी भाद्रपद महापौर्णिमा तिथीला हे चंद्रग्रहण लागणार आहे. यावेळी 2025चं सर्वात मोठं चंद्रग्रहण असेल. चंद्रग्रहणाच्या आधी 9 तास सूतककाळ सुरू होतो. त्यामुळे यावेळी दुपारी 12:56 सूतककाळ सुरू होईल. या वेळेत कोणतेही शुभकार्य केले जात नाही. अन्न देखील सेवन केले जात नाही. मान्यतानुसार या काळात शुभकार्य केल्याने शुभफळांची प्राप्ती होत नाही. या चंद्रग्रहणाच्या दिवशी 12 मधून अशा काही राशी आहेत ज्यांना हे चंद्रग्रहण खूपच शुभफळ देणारं ठरणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी आणि या चंद्रग्रहणाचा सूतक काळ काय असेल ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, चंद्रग्रहण ही फक्त आकाशातील घटना नसून माणसाच्या मनावर आणि जीवनावरही खोल परिणाम होतो. 2025 सालचे शेवटचे चंद्रग्रहण हे खूप खास असणार आहे. 7 सप्टेंबरला होणारं या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण कुंभ राशीत पूर्ण भाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. इतकेच नाही तर हे पूर्ण चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे सर्वच 12 राशींवर याचा परिणाम होईल, परंतु काही राशींवर याचा चांगला प्रभाव दिसेल. हे चंद्रग्रहण 2025 मध्ये भारतामध्ये दिसणारं हे एकमेव ग्रहण आहे. त्यामुळे याचा प्रभाव देखील अधिक असेल. हे चंद्रग्रहण 7 आणि 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री होईल. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:56 हे चंद्रग्रहण सुरू होईल. ग्रहणाचा मध्यरात्र 11:41 असेल. यावेळी पूर्ण चंद्रग्रहण दिसेल. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 हे ग्रहण संपेल. त्यामुळे ग्रहणाचा पूर्ण अवधी 3 तास 28 मिनिटांचा असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण आशिया, हिंद महासागर, अंटार्क्टिका, पश्चिम प्रशांत महासागर, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये देखील दिसेल. तसेच हे चंद्रग्रहण खास करून भारतामध्ये पूर्ण दिसणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव अधिक असेल. चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होतं. अशा परिस्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा ती सूर्यप्रकाश चंद्रावर पोहोचण्यापासून रोखते. अशा परिस्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. परिणामी आपल्याला चंद्र अंशतः किंवा पूर्णपणे झाकलेला दिसतो. ग्रहणाच्या सूतक काळात मनाने मंत्राचा जप करावा. म्हणजेच मंत्र उच्चार करू नयेत, ते मनात मंत्रांचा जप करावा. या काळात दान धर्म करावा. तसेच गायींना हिरवे गवत खाऊ घालावे. त्याचबरोबर चंद्रग्रहणानंतर मंदिरं देखील स्वच्छ केली जातात. चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना या चंद्रग्रहणाच्या दिवशी मिळणार आहे विशेष लाभ आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार धन. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशींच्या लोकांसाठी या चंद्रग्रहणाचा दिवस खूपच खास राहणार आहे. कारण या चंद्रग्रहणाच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची पूर्ण संभावना बनत आहे. या दिवशी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक बेहतरीन झालेली तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये भाग्य तुमचे अधिक बलवान होईल. त्याचबरोबर बंद पडलेला तुमचा एखादा व्यवसाय देखील या काळामध्ये उत्तमरित्या चालू होऊ शकतो. तसेच या काळामध्ये तुम्हाला मानसिक शांती मिळताना दिसेल. त्याचबरोबर मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ भगवान महादेवाच्या कृपेने अतिशय उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ झालेली देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढेल. तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीबरोबरच इतर उत्पन्नाचे माध्यम देखील प्राप्त होईल. त्यामुळे त्यांचे उत्पन्न देखील वाढेल. तसेच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल राहणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील.
त्यानंतर दुसरी भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाचा दिवस खूपच उत्तम राहणार आहे. कारण हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी घेऊन येतंय एखादी मोठी आनंदाची बातमी. या काळामध्ये तुम्हाला नक्कीच एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय देश-विदेशामध्ये देखील पसरू शकतो, त्यामुळे त्यांना अधिक मुनाफा देखील होऊ शकतो. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर भगवान महादेवांच्या कृपेने या काळामध्ये तुमची समाजामध्ये प्रशंसा देखील होऊ शकते. त्याचबरोबर घरामध्ये, समाजामध्ये तुमचा मान सन्मान देखील वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल. लोक तुमचा सल्ला घेतील. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील मिळताना दिसेल. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा चंद्रग्रहणाचा दिवस त्यांच्यासाठी खूपच बेहतरीन राहणार आहे. कारण कर्क राशीच्या लोकांना या काळामध्ये मिळणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश. या काळामध्ये तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसाल. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील. तसेच तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. तसेच हा काळ तुमच्या जीवनासाठी उत्तम राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवताना दिसाल. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा दिवस तुमच्यासाठी खूपच जास्त सकारात्मक राहणार आहे. सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत, त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हा चंद्रग्रहणाचा दिवस त्यांच्यासाठी घेऊन येतो आहे प्रगती. कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमची नोकरी बदलायची असेल तर या काळामध्ये तुम्ही नक्कीच बदलू शकता. कारण हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. त्याचबरोबर प्रेम संबंधांसाठी देखील हा काळ उत्तम राहणार आहे. तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल. त्याचबरोबर मकर राशीच्या लोकांसाठी भगवान महादेवाच्या कृपेने तुम्हाला धनलाभाचे योग बनत आहेत. त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्याचबरोबर चंद्रग्रहणाच्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. या काळामध्ये तुम्हाला तुमचे भाग्य पूर्णपणे साथ देणार आहे. तुमच्या नशिबाची दारं देखील उघडणार आहेत. त्यामुळे तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना चंद्रग्रहणाच्या दिवशी मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे सकारात्मक बदल. त्यांना होणार आहे धनलाभ. या राशीमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका.